चला, आज दुपारच्या जेवणात मस्त आपल्याला भाजी करायची शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे. आपण नेहमी शेवग्याच्या शेंगा अशा मसाल्याच्या पण केलेल्या आहे. आपण डाळीमध्ये पण केलेल्या आहे शेवग्याच्या शेंगा. पण आज बनवतो आहे आपण मस्त बटाटे टाकून एकदम मस्त भाजी. आणि सुरुवातीला बघा, मी शेवग्याच्या शेंगा घेऊन त्याच्या वरचे साल काढून टाकलेले आणि 2 छोटे बटाटे घेतलेले, त्याचे असे उभे काप करून घेतलेले बघा मी. आणि बघा, शेंगा पण आपल्या कापून झालेले आहे, बटाटे पण आपले कापून झालेले बघा, उभे काप मस्त. आणि पाण्यामध्ये एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण ठेवलेले बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा. इकडे आपण कांदे घेतलेले, मस्त कांदा टोमॅटो आपला कापून झालेला आहे. आता लसूण पण आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि बघा खलबत्त्यामध्ये तो ठेचून घ्यायचा आपल्याला. आलं पण ठेचून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच. आणि बघा, आता आलं लसूण ठेचून झालेलं आहे खलबत्त्यामध्ये. पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे मस्त फ्राय करून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ टाकलेले आपण आणि मस्त फ्राय करून घ्यायचे. आपल्याला झाकण ठेवायचे त्याच्यावर आणि थोड्या वेळ छान मस्त फ्राय झाल्यानंतर खूप छान टेस्ट येते भाजीला. मी प्रत्येक भाजी अशीच फ्राय करून घेते आणि नंतर मग त्याची भाजी आपण बनवतो, तो खूप टेस्ट येते. छान झालेले बघा फ्राय करून बटाटा आणि खूप मस्त भाजी लागते आपले बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा. आणि बघा, मस्त झालेले आहे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे. आता दुसरीकडे बघा कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचे आपल्याला आणि राई जिरे टाकून घेतलेले मी. आलं लसूण टाकायचं आपण ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, तो पण टाकलेला आहे. तो पण छान तेलात होऊ द्यायचा आपल्याला. राई जिरे आलं लसूण. कढीपत्ता टाकलेला आहे, तो पण तेलात होऊ द्यायचा आपल्याला. आणि कांदा टाकायचा आहे बघा आता आपल्याला तेलामध्ये. छान परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये मस्त कांदा. आणि आता टोमॅटो टाकून घ्यायची त्याच्यामध्येच, ते पण मस्त परतून घ्यायचे आपल्याला कांदा टोमॅटो. इकडे बघा शेंगा आणि बटाटे पण झालेले आहे. इकडे टोमॅटो आणि कांद्यावर आपण झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे. नंतर त्याच्यात पाणी टाकून मग आपल्याला शेंगा आणि ते टाकून घ्यायचे आपल्याला. छान परतून घ्यायचे मस्त शेंगा आणि बटाटे. मग त्याच्यानंतर पाणी टाकायचं आपल्याला आणि मस्त तयार झालेली बघा आपली शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला, एका बाउलमध्ये आपण आता सर्व करूया मस्त भाजी शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची. मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर पोळी किंवा भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता ही भाजी. एकदम टेस्टी आणि तोंडाला चव आणणारी.